तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुर्गुणकृशाणं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्रीमन ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललंय आणि त्या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये कर्मयोग नावाच्या 3ऱ्या अध्यायातील माऊली ज्ञानोबराय आपल्याला स्वधर्म म्हणजे काय हे स्पष्ट करत असताना भगवंताच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडले की सभेज्ञा प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यत्वं वेशोस्तिष्ठकामधु. ब्रह्मदेवाने पूर्वी सृष्टी उत्पन्न करून या जगताला जो उपदेश केला तोच विस्तारानं विष्णुमौली ज्ञानोबराय आपल्याला समजेल उमजेल या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगताय. आणि सांगत असताना तुम्ही या स्वधर्माचा अनुष्ठान करा आणि या स्वधर्माच्या अनुष्ठाना व्यतिरिक्त तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराती न पिडावे ही चिंतन आपण करून आलो की तुम्हाला ते स्वधर्माचा अनुष्ठान करत असताना व्रत नियम, शरीराचं पीडन, तीर्थव्रत, योगातिक साधनं, आराधना, मंत्रयंत्र विधाने हे करण्याची गरज नाही. फक्त स्वधर्म यज्ञानं भगवंताला यजायचंय म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान करायचंय. आणि ते कशा पद्धतीनं करायचं तर आपण मागच्या वेळेस विस्तारानं विचार करून आलो की पतिव्रता माऊली जसं आपल्या पतीची सर्व भावाने सेवा करते तसं आपल्या स्वधर्मरूपी यज्ञाचं, आपल्या स्वधर्मरूपी धर्माचं सर्व भावानं अनुष्ठान करायचंय. आणि मग ते कसं करायचंय, ते केल्यानंतर काय होईल हे संपूर्ण चिंतन आपण मागच्या प्रवचनमालेत करून आलो. पुढं भगवंत म्हणतात की तुम्ही काय करा, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यतः. ब्रह्मदेव त्या सृष्टीत उत्पन्न झालेल्या संपूर्ण जीवमात्राला, मनुष्य मात्राला सांगतोय की तुम्ही देवतांना प्रसन्न करा या स्वधर्म यज्ञानं. आणि मग जेणेकरून देवता प्रसन्न झाल्या की मग ते तुम्हाला जे आवडतं तर ते तुम्हाला ते प्रदान करतील. जे येणे करून समजता परितोष होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थात देतील. माऊली म्हणतात जे येणे करुणी समजता, येणे करुणी म्हणजे हा स्वधर्माचे अनुष्ठाने करुणी. या स्वधर्माचं जर तुम्ही अनुष्ठान केलं तर त्या स्वधर्माच्या अनुष्ठानानं परितोष होईल देवता. ज्या काही देवता आहेत त्या तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि एकदा त्या प्रसन्न झाल्या, परितोष शब्द वापरलाय. तोषण म्हणजे संतुष्ट होतं आणि परितोष म्हणजे परिपूर्ण संतुष्ट होणं, सर्व पद्धतीनं संतुष्ट होणं, चांगल्या प्रकारे संतुष्ट होणं. आणि मग परितोष झाला, चांगल्या प्रकारे देव संतुष्ट झाले की संतुष्ट झाल्यानंतर मग ते काय करतात, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देते. आणि मग ते तुम्हाला जे पाहिजे ते देण्याकरता तयार होतात. काय, एखादी व्यक्ती फक्त जर प्रसन्न झाली, तुष्ट झाली, संपूर्ण पद्धतीनं ती जर आपल्यावर प्रसन्न झाली तर ती काही पण देण्याकरता तयार असते. 1-2 मिनिटापूर्वीचा 5 मिनिटापूर्वीचा प्रसंग, ज्यावेळेस ते विहान बाळानं
गीतेचे श्लोक अत्यंत उत्तम पद्धतीने म्हटले त्यावेळेस माझ्या मुखातून सहज निघून गेलं की बाळा तू जे मागशील ते द्यायला मी आता तयार आहे. ज्यावेळेस तुझे गीतेचे उरलेले 5 अध्याय होतील त्यावेळेस बाकी तू जे मागशील ते द्यायला मी तयार आहे. का तर मला तोष झाला, मला आनंद झाला आणि तो थोडा नाही झाला, मग परितोष झाला, खूप आनंद झाला. आणि अतीव आनंदामध्ये समोरची व्यक्ती ज्याच्यामुळे आनंद झालाय त्याला काही पण देण्याकरता तयार असते. तसंच देव तुमच्यावर प्रसन्न होतील, देव तुमच्यावर परितुष्ट होतील आणि ते झाल्यानंतर मग ते तुम्हाला इप्सिता अर्थात देतील. मग ते तुम्हाला जे पाहिजे ते देण्याकरता तयार होतात. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गण समजता योगक्षोम निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्मरूपी पूजेने तुम्ही जर देवतागण सगळ्यांना पूजलं, जर स्वधर्मरूपी पूजनच करायचंय देवतेंचं, पण पूजन करण्याचा विषय कोण आहे तर देव. आणि पूजन कसं करायचंय, पूजन करायचं म्हणजे काय, जसं हळदी कुकानं पूजन केलं ते पूजन का, मग सत्यनारायणाची मोठी पूजा घालतो ते पूजन का, की यज्ञविधीच्या वेळेचं पूजन ते पूजन का. हा मग पूजन कोणतं तर स्वधर्म पूजा पूजिता, स्वधर्म रूपा पूजाने पूजन करणं, स्वधर्मरूपी पूजेनं पूजन करणं म्हणजे सरळ सोप्या साध्या भाषेत आपल्या वाट्याला जे आलं ते देवाचं कार्य म्हणून करणं, याला म्हणायचं स्वधर्मरूपी पूजेनं पूजन करणं. आणि मग देवतागण समजता, संपूर्ण देवतांचं तुम्ही पूजा एकाच पूजेनं केली जाते, ती पूजा म्हणजे स्वधर्मरूपी पूजा आहे. आणि मग ती तुम्ही केली, देव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि देव प्रसन्न झाले योगक्षेम निश्चिती करते तुमचा. देव मग तुमचा योग पण बघता आणि क्षेम पण बघता. योग म्हणजे काय आणि क्षेम म्हणजे काय तर अप्राप्तस्य प्राप्ती ही योग आणि प्राप्तस्य रक्षणम क्षेम. म्हणजे जे तुम्हाला प्राप्त नाही ते प्राप्त करून देणं यालाच म्हणतात योग, आणि जे तुम्हाला प्राप्त आहे पण त्याचं रक्षण करायचं याला म्हणतात क्षेम. म्हणजे काय, देव तुम्हाला जे प्राप्त नाही पण जे मिळवायचंय, जे तुमच्या जवळ आज नाही पण तुम्हाला ज्याची अपेक्षा आहे ते मिळवून देण्याचं काम देव करतात. आणि मिळवून दिल्यानंतर त्यांची जबाबदारी संपते असं नाही, तर मिळवल्यानंतर ते टिकवण्याचं कामही ते करतात. जे तुम्हाला प्राप्त आहे ते सांभाळण्याचं कामही ते करतात. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रीतिजेथ. म्हणतात तुम्ही देवतांची उपासना कराल. कसं, स्वधर्मरूपी पूजन. स्वधर्मरूपी पूजा केली की देव तुम्ही भजल्या जाणार आणि मग देव तुम्हा तुष्टतील, देव तुमच्यावर प्रसन्न होतील. म्हणजे तुम्ही देवतांना प्रसन्न कराल, देव तुम्हाला प्रसन्न करवतील आणि मग ऐसे परस्परे घडेल प्रीती. असं एकमेकाविषयी तुमचं प्रेम निर्माण होईल, एकमेकाविषयी तुमची प्रीती ज्या ठिकाणी वाढेल, ज्या ठिकाणी एकमेकाचा असा घनिष्ठ संबंध घडेल, तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल वांशित ही पुरेल मानसीचे. म्हणतात तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. तुम्ही जर म्हटले की असं असं व्हावं तर ते होणार म्हणजे होणारच. ते तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. त्याच्याकरता तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, अपैसे सिद्धी जा पहिलं. अपैसे म्हणजे सहज, कोणतीही कष्ट न घेता सहजगत्य सिद्धी जाईल, ते शेवटाला जाईल, ते पूर्ण होईल. काय, तुम्ही जे करू म्हणाल, तुम्हाला जे वाटन, तुम्ही जे मुखाने म्हणाल ते पूर्ण होईल, तुम्ही मुखाने जे बोलाल ते पूर्ण होईल. एवढंच नाही, वांछित ही पुरेल मानसीचे. एखादी गोष्ट जर तुम्ही बोलून जरी दाखवली नाही, फक्त मनात आलं, वांछित ही पुरेल मानसीचे, मनाला जरी वाटलं, मनात जरी आलं की अशी अशी गोष्ट घडावी तर ती गोष्ट तुमची घडेल. काय फायदा सांगितला या स्वधर्मरूपी यज्ञाचं यजन करण्याचं, स्वधर्मरूपी पूजाचे पूजन करण्याचं, म्हणजेच स्वधर्माचं अनुष्ठान करण्याचं, स्वधर्माचं आचरण करण्याचं फल काय तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल आणि वांछितही पुरेल मानसीचे. ज्या व्यक्तीनं स्वतःच्या स्वधर्माचं अनुष्ठान केलं त्यानं जी जी इच्छा केली ती ती इच्छा पूर्ण होते. ते जे म्हणतं ते खरं होतं आणि त्याच्या मनात जे येईल ते पूर्ण होतं. कसं होतं, वाचा सिद्धी पावाल
अज्ञापक होवाल म्हणिये तुम ते मागतील महारिद्धी. वाचा सिद्धी पावाल. ज्या अनेक प्रकारच्या सिद्धी आहे त्यात एक वाचा सिद्धी. वाचा सिद्धी म्हणजे काय? तुम्ही जे म्हणाल ते खरं होईल. तुम्ही जे म्हणाल ते खरं होईल, याला म्हणतात वाचा सिद्धी होणे. अज्ञापक हो आलं, तुम्ही आज्ञा देणारे व्हाल. म्हणिये तुम ते मागतील महारिद्धी, तुम्ही महारिद्धीशी मालक व्हाल. म्हणजे तुम्ही जर महारिद्धीकडे जे मागितलं ते देतील. कसं? जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्याशी. ऋतुपतीचे द्वार, ऋतुपती म्हणजे वसंत नावाचा ऋतू. तो वसंत ऋतू आल्यानंतर वनश्री नंतर ओळगे फळभार. वसंत ऋतूमध्ये सर्व वनातले जे झाड आहेत त्या सर्व झाडांना फळभार लागतात. तसं तुम्ही जे जे म्हणाल ते तुमच्या वाचा सिद्धीच्या परिणामानं व्हायला लागेल. आणि जर एखादा त्या पद्धतीनं करत नसेल तर तो कसा आहे? इष्टान भोगान हिओ देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः. आणि असे जे कोणी आहे जे देवाला नैवेद्य न दाखवता त्या गोष्टीचं ग्रहण करतात, तर ते कोण आहे? देवाला स्वधर्मरूपी यज्ञाने जे यजत नाही, आपल्या वाट्याला जे आलंय ते देत नाही, तर ते कसे आहेत? तर यो भुंक्तेस तेन एव सहा. ते कोण आहे? तर ते चोर आहे असं तुम्ही समजा. तैसे सर्व सुखासहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. माऊली म्हणतात, जसं वरच्या ओळीत मी दृष्टांत दिला की जसा वसंत नावाचा ऋतू आला की वसंत नावाच्या ऋतूमध्ये सर्व झाडांना फळ लागतात, त्याप्रमाणे तुम्हाला सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा तुमच्या पाठीमाग तुम्हाला शोधत 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 दैव आणि सुख म्हणजे भाग्य आणि सुख तुम्हाला शोधत 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 येईल. जसं वसंत ऋतू आल्यानंतर सर्व झाडांना फळ लागतात तसे सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतील. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म एक निरत वार्ताल बापा. मला म्हणतात असे सगळे भोग असे सगळे सुख तुम्हाला होईल आणि तुम्ही कोणत्या स्थितीला प्राप्त होणार? तर अनार्थ म्हणजे तुम्हाला इच्छा राहणार नाही काही मिळवण्याची, एवढ्या मोठ्या स्थितीला तुम्ही प्राप्त व्हाल. कधी पण जर स्वधर्म एक निरत वार्ताल बापा, जर तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर. का झालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची. किंवा एखादी व्यक्ती आहे जी व्यक्ती झाली या सकळ संपदा, संपूर्ण संपदा त्याला प्राप्त झाली, धन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, हे सर्व काही प्राप्त झालं आणि ते प्राप्त झाल्यामुळं जो अनुसरेल इंद्रिय मदा, जो इंद्रियाच्या मदाला अनुसरेल म्हणजे इंद्रियांच्या अधीन होईल, इंद्रियांच्या म्हणण्याप्रमाणे वागेल, लुब्ध होण्या स्वादा विषयांची, विषयाच्या नादाला लागून जो इंद्रियांच्या अधीन होईल, तीही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपदी दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. असा जो कोण झालेला आहे की जो विषयांच्या नादी लागलेला आहे आणि मग विषयांच्या नादी लागल्यामुळं त्याच्या जवळ जे धन आहे, जी संपत्ती आहे ती त्याला मिळाली. कस काय? यज्ञ भाविकी सुरी, यज्ञात प्रसन्न झालेले जे देवता आहेत त्यांनी त्याला ती संपत्ती दिली आहे आणि संपत्ती दिलेले असणारे ती संपत्ती जो व्यक्ती स्वधर्मरूपी यज्ञाचं जो यजन करत नाही. म्हणजे काय झालं तर आता वर्णन त्याचं चाललंय
जो ह्या मिळवलेल्या संपत्तीचा योग्य वापर करत नाही. आतापर्यंत भगवंत सांगताय की स्वधर्म रूपी यज्ञ करा. बरं, करू. केला तर फायदा काय? केला तर फायदा हा की दुसरं काही करण्याची गरज नाही, व्रत करण्याची गरज नाही, शरीराला पिडण्याची गरज नाही, योगाधिक साधना करण्याची गरज नाही, देवतंत्राला भजण्याची गरज नाही. झालं, कळालं. मिळणार काय? मिळणार हे की सर्व सुख तुम्हाला शोधत येतील, सगळं सुख तुम्हाला भेटल आणि तुम्हाला सर्व सुख मिळालं, सर्व दैव मिळालं, वाचा सिद्धी प्राप्त होईल, तुमच्या माग सर्व सुख पळत येईल, तुम्ही अनार्थ व्हाल आणि असं सगळं तुम्हाला प्राप्त होईल. मात्र ते प्राप्त झालेलं असताना एखादी कोणी व्यक्ती त्या प्राप्त झालेल्या संपत्तीतून, त्या स्वधर्माच्या अनुष्ठानानं मिळालेल्या संपत्तीतून जर परत स्वधर्मासाठी जर तो पैसा वापरला नाही, ती संपत्ती वापरली नाही, तर मग त्या माणसाची गती काय, ती व्यक्ती कशी, याचं वर्णन माऊली करताय. तो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. त्याचं वागणं आता सांगताय. तो ह्या स्वधर्मरूपी यज्ञानं अग्निमुखी हवन न करील, अग्निमुखात हवन करत नाही, देवता पूजन न करील म्हणजे अग्नीत हवनही करत नाही, देवतांचं आता पूजनही करत नाही, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे आणि प्रसंग अनुसारे ब्राह्मणांना भोजनही देत नाही. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोषने दिल ज्ञाती आपुली. विमुख होईल गुरुभक्ती, आपल्या श्रीगुरूची जी भक्ती आहे त्या श्रीगुरूच्या भक्तीला जो विमुख होईल, आदर न करेल अतिथी, कोणी अतिथी आला तर त्या अतिथीचाही आदर न करणार, संतोषने दिले ज्ञाती आपुली आहे, आपले जे संबंधित आहे त्या संबंधितांनाही जो संतोष देणार नाही, ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आथिलेपणे प्रमक्तू, केवळ भोगासक्तू होईल जो असा स्वधर्म क्रिया रहितू, म्हणजे असा जो कोणी स्वधर्माची क्रिया सोडून देईल, म्हणजे स्वधर्माचं आचरण सोडून देईल, आथिलेपणे प्रमक्तू, जे त्याला प्राप्त झालंय त्या प्राप्त झालेल्याच्याच उन्मादामध्ये, प्राप्त झालेल्याच्याच अहंकारामध्ये जो राहील, मग त्याची गती काय होते ती माऊली पुढे सांगतात. तया मग होय आपाव थोरू, कोणाला तर त्याला, कोणत्या त्याला, ज्याला देवानं सगळं दिलं, धन दिलं, संपत्ती दिली, सगळं दिलं, आणि हे सगळं दिल्यानंतर देखील जो स्वधर्मरूपी यज्ञाचं यजन करत नाही, म्हणजेच अग्नीच्या मुखात हवन करत नाही, देवतांचं पूजन करत नाही, ब्राह्मणांचं भोजन करत नाही, गुरुभक्ती करत नाही, अतिथीचा आदरही करत नाही, आपल्या संबंधितांना, आपल्या अतिथींना, आपल्या जातीतल्या लोकांना संतोषही देत नाही, त्याला माऊली चुकीचं म्हणताय. हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी निदान आपल्याकडून तरी घडायला नको. मी आधीही भरपूर वेळा बोलून गेलो की गीता फक्त अर्जुना करता नाही, ज्ञानेश्वरी फक्त समोर बसलेल्या श्रोत्यांकरता नाही, आपल्या सर्वांकरता ज्ञानेश्वरी गीता आहे. तर याच्यातून सांगता काय की ह्या गोष्टी न करणं म्हणजे स्वधर्माचा अनुष्ठान न करण्यासारखं आहे. अग्निमुखी हवन, अग्नीच्या मुखात हवन घडलं पाहिजे, देवी देवतांचं पूजनही घडलंच पाहिजे, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, ज्याला गरज आहे, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला अन्नदान हे घडलंच पाहिजे. विमुख होईल गुरुभक्ती, ज्या गुरुचे आपल्यावर उपकार आहे, ज्यानं आपल्याला ज्ञान दिलंय, ज्यानं आपल्याला चांगला रस्ता दाखवलाय, ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकलोय, त्या गुरुविषयीचा आदर असावा, आदर अतिथीविषयीचाही असावा, आपल्या घरी पाहुणा आलाय त्या पाहुण्याविषयी आदर असावा. मला एवढंच नाही, असं समजा एखादं कोणीतरी पाहुणा आहे ज्याचा स्वभाव खूप खडूस आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस आपल्याकडे कोणीतरी आलं आणि मग त्या माणसानं वाकडं तिकडं काहीतरी बोललं, आणि आज काहीतरी आपल्याकडे चांगलं आलंय आणि आज परत तो व्यक्ती आला, म्हणून मग आता त्याचा अपमान करायचा नाही. आला ना तो, आपल्या दारात आलाय तो, तर आपलं शास्त्र म्हणतं, वेद म्हणतो अतिथी देवो भव, तर आलेल्या अतिथीचा देवता म्हणून सन्मान करा. आणि
आपले जे ज्ञाती बांधव आहेत, आपलं जे कुळ आहे, आपले जे संबंधित आहे, त्यांना संतोष द्या. म्हणजे हे सगळं करणं हे आपल्या मानवाच्या स्वधर्माच्या अनुष्ठानात येतं. आणि जो हे करीत नसल मग तया आपाव थोर आहे. आणि जो कोणी आपल्यापैकी सुद्धा या गोष्टीला चुकेल मग तया आपाव थोर आहे. मग त्याला खूप अडचणी आहे. काय अडचणी ते माऊली सांगणार आहे. मात्र या अडचणी येऊ नये म्हणून या गोष्टी सांभाळाव्या. कोणकोणत्या? पहिली, अग्निमुखी हवन, अग्नीच्या तोंडात हवन करणं. नंबर 2, देवता पूजन, देवतांचं पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. आता मी थोडस वेगळं बोलतो, मागाई बोलून गेलो की प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. ब्राह्मणाला जेवू घालणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. ब्राह्मण देवतेलाही जेवू घाला, पण त्याचबरोबर खरं खरं ज्याला अन्नाची गरज आहे, समजा माझ्याकडे अन्न भरपूर आहे, मला आग्रह करून बोलवणे आणि बळजबरी जेवू घालणे मी नाही म्हणायचं तरी वाढणे, याच्यापेक्षा खरी खरी ज्याला गरज आहे त्याला का व्हायना पण जेवू घाला. आणि मग त्याचं जेवण. त्यानंतर ज्याच्याकडून आपण काहीतरी घेतलंय, ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकलोय, ज्यानं आपल्याला काहीतरी ज्ञान दिलंय, त्याचे उपकार ठेवून त्याच्याविषयी गुरुभाव धारण करून त्याच्या उपकारात आयुष्यभर राहणे. जमेल तितके उपकार फेडण्याचा प्रयत्न करणे. आणि नाही फेडता आले तर नका फेडू, कारण की गुरुचे उपकार काय आपण कधी फेडू शकत नाही. पण निदान त्या गुरुविषयी श्रद्धा धारण करणे. त्यानंतर अतिथीचा आदर करणे. किंवा दारात जर कोणी आला, तो कोणी असो, आपला पाहुणा जरी नसला, फक्त आहे म्हणून आहे कोणीतरी दारात आला तरी तो विमुख गेला नाही पाहिजे. एवढा तरी नियम आपल्या घरच्याला प्रत्येकाने लावून द्यायला पाहिजे महाराज, प्रत्येकाने. मग आपण पुरुष असो, स्त्री असो, घरातले लहान असो, मोठे असो, ही सवय प्रत्येकाला लावावी की कोणीतरी आलं ना दारात, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करावा. आला, हा, पैसे देऊ नका, पैसे देऊ नका. मी पैसे द्या या माताचं बिलकुल नाही, पैसे देऊच नका या माताचं उलट मी. ते आल्यानंतर म्हटलं की पैसे द्या दादा, आम्ही पैसे देऊ शकत नाही. हा, तुम्हाला द्यायचे असेल तर मी नाही म्हणत नाही, पण पैसे द्या असं मी म्हणणार नाही, कारण की तुम्ही दिलेल्या पैशाचं जाऊन तो दारू पिईल का तिकडं काय करेल त्याची शाश्वती मी घेऊ शकत नाही. पण हा, आला ना दारात, आल्यानंतर बाबा किंवा आई कोणी असो, बाबा आई पाणी घ्या, नको पाणी, बरं चहा की दूध, आपल्याकडे चहा असेल चहा, दूध असेल दूध, जेवणाची वेळ असेल, नाश्त्याची वेळ असेल, बाबा भूक लागली आहे का, काही खाता का. मी पुढे जाऊन बोलायचं जर ठरलं तर त्यानं जर म्हटलं ना मला ही भाजी नकोय, मला दुसरी पाहिजे, ती करून द्या, काय हरकत नाही. पण आदर करील अतिथी, त्या अतिथीचा आदर करावा. असं व्हायला नको की आदर न करील अतिथी, अतिथीचा आदर घडावा. आणि संतोष नाही दिले नाही त्या आपुली, जो वाईट आहे तो आपल्या ज्ञातीला, आपल्या जातीला, आपल्या संबंधितांना संतोष देत नाही. पण आपल्या आपल्या पद्धतीनं आपले जे नातलग आहेत, आपले जे संबंधित आहेत, ज्यांच्या आपल्यावर उपकार आहे, त्यांच्यावर संतोष राहील या पद्धतीचं आचरण आपलं असावं. आणि जो हे करत नाही, माऊली म्हणतात मग त्या आपाव थोर आहे, त्याला काय तर त्याला आपाव म्हणजे त्याला आता अडचण आहे, त्याला आता दुर्गती आहे. काय? जेणे हे हातीचे सकळ जाय, जे त्याच्या हातातलं सगळं जातं. देखा प्राप्तहीनला हे भोग भोगू, त्याला प्राप्त झालेले भोग देखील आता भोगता येत नाही. कसे? तर माऊली मोठं गोड दृष्टांत देतात. माऊली म्हणतात जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासन करी, आणि दैवाच्या घरी न राही लक्ष्मी. माऊली म्हणतात की गतायुषी शरीरी आणि चैतन्य वासन करी. एखाद्याचं शरीर आहे, शरीर मोठं धष्टपुष्ट आहे, निरोगी शरीर आहे, आणि त्या निरोगी शरीराचं आता आयुष्य संपलं. आता आयुष्य संपल्यानंतर काय दिलं म्हणजे चैतन्य त्या ठिकाणी थांबेल. काय दिलं म्हणजे चैतन्य त्या ठिकाणी थांबेल. काहीच नाही, काही पण दिलं तरी देखील चैतन्य त्या ठिकाणी थांबणार नाही. का? तर त्याचं आयुष्य आता संपलं. आयुष्य संपल्यामुळं आता चैतन्य त्या ठिकाणी कोणत्याच पद्धतीनं वास करणार नाही. तुम्ही काही करा, तुम्ही दोन द्या, चैतन्य थांबत नाही. तुम्ही मार
चैतन्य थांबत नाही. तुम्ही म्हटलं की आता हे शरीरातला आत्मा निघून गेलाय, आम्ही याला मुख्यमंत्री करू, जर हे शरीरात जर आत्मा परत आला तर नाही येऊ शकत ते चैतन्य त्या ठिकाणी परत. का? गतायुष्य शरीर हे चैतन्य वासना करी, ज्याचं आयुष्य संपलं त्याच्या शरीरात चैतन्य थांबत नाही. किंवा दुसरा दृष्टांत देतात का, निदैवाच्या घरी अन्न आहे लक्ष्मी, जो निदैव आहे त्याच्या दैवामध्येच लक्ष्मी नाही, ज्याच्या दैवच जसं चांगलं नाही, त्याच्या दैवत चांगलं नाही, त्याच्या दैवात लक्ष्मी जाईये तर त्याच्या घरी येऊन लक्ष्मी कधीच राहत नाही. तस तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. म्हणजे म्हणतात तैसा तैसा कायसा, जसा ज्या शरीराचं आयुष्य संपलं त्या शरीरात चैतन्य राहत नाही, तसा जिथला स्वधर्म संपला तिथं सुख राहत नाही. जसं जिथं दैव नाही तिथं लक्ष्मी नाही, तसं जिथं स्वधर्म नाही तिथं सुख नाही. महाराज, मी भरपूर वेळा बोलूनही आजही बोलेल, पैसा कमवू नका या मताचा मी नाही, जमिनी घेऊ नका याही मताचा मी नाही, पद मिळवू नका याही मताचं मी नाही. हे सगळं करा, पण याचा सुखाचा संबंध नाही. सुखाचा आणि स्वधर्माचा संबंध आहे. जो स्वधर्माचा अनुष्ठान करतो त्याच्याजवळ सुख निश्चित आहे. त्याच्याजवळ धन असेल नसेल मला माहित नाही, पण त्याच्याजवळ सुख निश्चित आहे. त्याच्याजवळ पैसा असेल नसेल मला माहित नाही, पण त्याच्याजवळ सुख निश्चित आहे. त्याच्याजवळ घर गाडी बंगला असेल नसेल मला माहित नाही, पण त्याच्याजवळ सुख निश्चित आहे. याच्या उलट पैसा आहे, श्रीमंती आहे, धन आहे, सत्ता आहे, सगळं आहे, पण स्वधर्माचा अनुष्ठान नाही, त्याच्याजवळ सुख बाकीच्यांना जरी दिसत असलं तरी ती व्यक्ती सुखाने जगू शकत नाही. मी म्हणत नाही, माऊली म्हणतात तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडाला. माऊली म्हणतात तसं स्वधर्म जर लोपला तर सर्व सुखांचा थारा मोडला. स्वधर्म जर निघून गेला तर सर्व सुखांचा धारा निघून जातो. सुख त्या व्यक्तीच्या जीवनात शिल्लक राहत नाही. कसं, जैसा दीपा सबे हरपला प्रकाश जाय. अमावस्येची रात्र, अमावस्येच्या रात्री दिवा लावला. जुने दिवस आहे. आजच्या दिवसाप्रमाणे विचार करायचा झाला तर अमावस्येचे दिवस आहे, गावाची लिपी जळालेली आहे, आणि मग काय केलं तर इन्व्हर्टरवर एक लाईट लावला. इन्व्हर्टरवर लाईट लावला घ्या, किंवा जुन्या काळात असेल तर दिवा लावला घ्या, आणि मग लावला. घरात उजेड पडला आणि झालं असं काय झालं तर मांजर आली आणि मांजरानं दिवा पाडून दिला. उंच वाट्यावर दिवा ठेवला होता, मांजर आली आणि मांजरानं तेल पिण्याच्या नादात दिवा पाडून दिला. आता तसा दिवा पाडून दिला. आता आताच्या दिवसात घ्या, आता मांजर आली आणि मांजर आल्यानंतर तिनं बोर्डवर उडी मारली आणि बटन बंद झालं. दोन्ही समजून घ्या, ते पण समजून घ्या, हे पण समजून घ्या. जुना काळ होता, दिवा होता, नवीन काळाला लाईट आले. मांजरीनं उड्या मारल्यामुळे दिवा सांडून गेला. आजच्या काळात विचार करायला झालं तर मांजरीने उड्या मारल्यामुळे बटनावर पाय पडला आणि लाईट बंद झाला. दिवा पडला तसा उजेड नाहीसा झाला की उजेड वाढला? उजेड नाहीसा झाला काय झाला तर प्रकाशाचं साधन पूर्ण काळात दिवा आहे. आता दिवाच नाही, उजेड कुठं? स्वधर्मच नाही तर सुख कुठं? जसं मूळ सुख आहे, स्वधर्मला तर सुख संपत. तैसी निजवृत्ती जेत सांडे, तेत स्वतंत्र वस्ती न घडे. ऐका हो प्रजा हो हे पुढे विरंची होणे. निजवृत्ती देत सांडे, ज्या ठिकाणी स्वतःच्या वृत्तीचा त्याग केला जातो, वृत्ती म्हणजे स्वधर्म. स्वधर्म ज्या ठिकाणी सांडला जातो तेथ स्वतंत्र वस्ती, तेथ सुखाची स्वतंत्र वस्ती न घडे. ज्या ठिकाणी स्वधर्म सांडला जातो तिथं सुख राहत नाही. आणि हे कोण सांगतंय आणि कोणाला सांगतंय? ऐका हो प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. विरंची म्हणजे ब्रह्मदेव. त्या दिवशी ब्रह्मदेवाचे अनेक नावं सांगितली. प्रजापती, कमळ जन्मा, सत्य लोकनायक
आणि आज एक नाव आलं विरंची. विरंची हा शब्द काव्यामध्ये भरपूर ठिकाणी ब्रह्मदेवाकरता वापरण्यात आलाय. एक काव्य छत्रपती शिवरायांचे वडील श्रीमंत शहाजीराजे भोसलेंबद्दलचे काव्य आहे. त्या काव्यामध्ये हा विरंची शब्द आहे. जगदीश विरंची को पूछत है रची सृष्टी रखे कोण कहा. जगदीश विरंची को पूछत है रची सृष्टी रखे कोण कहा. म्हणजे जगदीश म्हणजे जगाचा अधीश, जगाचा मालक असणारा महाविष्णू विरंची को पूछत है, म्हणजे विरंची म्हणजे ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला विचारतो रची सृष्टी रखे कोण कहा. या सृष्टीची तू रचना केलीस बाबा, या सृष्टीची तू रचना केली ब्रह्मदेवा, रखे कोण कहा, या सृष्टीत रक्षणाकरता कुठं कुठं कोणाची नियुक्ती केली. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने दिलेलं उत्तर आहे उत्तर दक्षिण दक्षिण को उत शाहजा है अत शाहजिहा. म्हणजे सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण करून दोन दिशेला दोन महावीर मी स्थापन केले. उत्तरेमध्ये संरक्षणाकरता मुघलांचा राजा शहाजहान आहे आणि इकडं दक्षिण भारतामध्ये दक्षिण बाजूचं संरक्षण करण्याकरता शाहजी हे म्हणजे छत्रपती शिवरायांचे वडील श्रीमंत शहाजीराजे भोसले आहेत. मला सांगायचा उद्देश असा आहे की ब्रह्मदेवाचं एक नाव विरंची, जगदीश विरंची को पूछत आहेत. आणि इथं माऊली ज्ञानोबा म्हणतात ऐका प्रजा हो, हे पुढे विरंची म्हणे. कोण म्हणे? विरंची म्हणे, म्हणजेच ब्रह्मदेव म्हणतो. काय म्हणतो? स्वधर्माचा जर त्याग केला तर सुख स्वतंत्र भेटत नाही. म्हणजे जिथं जिथं सुख आहे तिथं तिथं स्वधर्माचा अनुष्ठान असेल तरच ते टिकतं, अन्यथा टिकत नाही. स्वधर्मा व्यतिरिक्त सुख इतरत्र नाही. वरून वरून जरी इतर ठिकाणी सुख दिसत असेल तरी ते वास्तव सुख नाही, तरी त्याला खरं 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 सुख म्हणता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात काय करा, म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळ दंडील, चोर म्हणून हारिल सर्वस्व तयाचे. म्हणून मग जो स्वधर्म सांडील, स्वधर्माचा जो त्याग करील तया ते काळू दंडील, काळ त्याला दंड देईल. आणि काळ दंड कसा देईल? चोर म्हणून हारिल सर्वस्व तयाचे. तो चोर आहे असं समजून मग त्याच सर्व हरण करून घेईल. कसं? मग सकळ दोष भवंते दिवसूनी घेते तयाते रात्री समय स्मशानाते. म्हणतात मग सकळ दोष भवंते, मग जेवढे काही दोष आहे ना सगळेचे सगळे दोष दिवसूनी घेते तयाते, त्याला दिवसून घेत. रात्री समय स्मशानाते भूती, जशी रात्रीच्या वेळेला जसं स्मशान हे भूतांनी व्यापलं जातं. आता काही जणांना शंका येईल की भूत असतात का? माझा उलट प्रश्न आहे, तुम्हाला देव मान्य आहे का? जर देव मान्य असेल तर देव स्वतः म्हणतो की रात्री समय स्मशानाचे भूते जशी. ज्याला देव मान्य असेल त्याला भूत पिशाच मानावंच लागतं. गुरुवर्य बाबांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर जो देव म्हणतो त्याच्या बापाला भूत मानावं लागेल. गुरुवर्य बाबा असं म्हणतात की जो देव म्हणतो त्याला भूत मानावं लागेल. का? स्वतः भगवंतांना सांगितलेलं आहे की ती एक योनी आहे आणि मग ती एक योनी असल्यामुळं मग तिचं राहण्याचं ठिकाण काय सांगितलं तर स्मशान. आणि दिवसा नाही, मग त्यांची ताकद कधी असते तर रात्री समय स्मशानात ते होते जशी. जसं रात्रीच्या वेळेला संपूर्ण भूतजात स्मशानाला व्यापून घेते, तसं जेवढे काही दोष आहे ना तेवढे सगळेच्या सगळे दोष त्या असणाऱ्या व्यक्तीला सर्व बाजूने येतात. तैसी त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविध पातके, दैन्य जात ते तुके तेथेची वसे. तस त्रिभुवनाची दुःखे,
किती भुवनाची दुःखे? त्रिभुवनाची दुःखे. कोणकोणती त्रिभुवन? आपल्या सोप्या सरळ साध्या भाषेत स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 भुवन. या 3 भुवनाचे दुःख आणि नानाविध पातके. किती पातके? नानाविध. पाप जर तसे पाहिले तर पापांचे प्रकार अनेक आहेत. मुख्य जर प्रकारच पाडायचे ठरले तर महापाप, पाप आणि उपपाप असे 3 प्रकार पडतात. त्याच्यापैकी तुम्हाला पापाचाच विचार करायचा झाला तर महापाप आपल्या सर्वांना माहिती आहे. 5 प्रकारचे महापाप: ब्रह्महत्या, असुरा, उल्लंघनागमनम. ब्रह्महत्या, ब्राह्मणाची किंवा गायीची हत्या करणं याला म्हणायचं ब्रह्महत्या. नंबर 2, स्तेयम म्हणजे चोरी करणं. काही ठिकाणी उल्लेख आहे सोन्याची चोरी करणं, पण चोरी करणं मग ती कशाची की चोरी असणार? चोरी करणं म्हणजे काय तर दुसऱ्याच्या मालकीची वस्तू, दुसऱ्याच्या मालकीची गोष्ट त्याला न विचारता घेणं म्हणजे चोरी. काय? दुसऱ्याच्या मालकीची गोष्ट त्याच्या मालकाला न सांगता, न कळवता घेणं म्हणजे चोरी. मग आता आपण किती वेळा केली ते आपण विचारात घ्या. कोणाच्या तरी शेताजवळून चाललोय, कोथिंबीर चांगली आहे, उपटली, चोरी आहे. मालकी दुसऱ्याची आहे आणि त्याला न विचारता ती घेणं म्हणजे असं नाही की चोरून लपून आणणं म्हणजे चोरी, असं नाही. तर समोरच्या मालकीची गोष्ट त्याच्या परवानगी शिवाय घेणं याला म्हणतात चोरी. झाले 2. त्याच्यानंतर 3, सुरापान म्हणजेच दारू पिणं. आणि 4थं बाब सांगितलं गुरुरंगनागमन. आता विद्वानांनी वेगवेगळ्या मताने वेगवेगळे अर्थ केले. गुरु अंगनागमन म्हणजे गुरुपत्नीशी केलेलं गमन. आपल्यापेक्षा मोठी असणारी स्त्री, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारी स्त्री, त्या स्त्रीशी केलेलं गमन. पण माफी घेऊन मी माझ्या बुद्धीने लावलेला अर्थ गुरु अंगनागमनम, आपल्या स्वपत्नी विरहित इतर सर्व स्त्रिया आपल्याकरता भगवती स्वरूप आहे. म्हणजे स्वपत्नी भगवती स्वरूप नाही असं नाही, पण ती आपल्याकरता मातृशक्ती नाही, आईच्या ठिकाणी नाही, म्हणून त्या व्यतिरिक्त इतर सगळ्या आपल्याला तुकोबरायच्या आज्ञेप्रमाणे परावियानारी रखुमाई समान, छत्रपती शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे परश्री माते समान जाणावी या आज्ञेप्रमाणे आपल्याकरता ती आई आहे. आणि मग आई जर असेल तर आई ही गुरुच आहे, म्हणजे आई ही श्रेष्ठच आहे. आणि मग स्वस्त्री व्यतिरिक्त इतर कोणतेही स्त्रीशी केलेलं गमनच नव्हे तर कोणत्याही स्त्रीविषयी मनात ठेवलेला व्यभिचारी भाव हे एक महापाप आहे. 4 ब्रह्महत्या महापाप, सुरापान महापाप, चोरी करणं महापाप. आणि शेवटचं गुरु अंगना. मी परत बोललो, विद्वानांच्या मध्ये काही ठिकाणी असं आहे की गुरुपत्नी शिगमन, काही ठिकाणी असं आहे मोठ्या स्त्री शिगमन. पण माझ्या बुद्धीला हा अर्थ पडतो. तुम्हाला कोणाला कितपत मान्य मला माहित नाही, पण मला जो सुचला तो मी सांगितला. आणि माझ्या मते सर्व विद्वानांनी या अर्थाला सहमती द्यावी. कारण की आपल्या पत्नी विरहित इतर सर्व जर आपल्याला आई असतील तर आई माता ही श्रेष्ठच असते, ती गुरुच असते. आणि मग तिच्याशी केलेलं गमन, आणि गमनच नव्हे तर तिच्याविषयी मनात आलेला दृष्ट भाव, चुकीचा भाव हा पापच आहे. आणि मग हे झाले 4. आणि यांच्या संगतीत राहणारा 5वा. आता प्रवचनाला जेवढे माझ्या सहित त्यांनी पहिले 4 केलेले नसतीलच, मान्य आहे मला, पण निदान 5वं तर आपण करतो. की आपल्या संगतीतला एखादा घेणारा राहतो. आत नसल, आता आपण सोडला असेल आपल्याला कळायला लागल्यावर, पण इथून मागे कधीतरी तर आपण पिणाऱ्याच्या संगतीत राहिलेलोच असेल. इथून मागे कधीतरी ज्याच्याकडून ब्रह्महत्या घडली त्याच्या संगतीत राहिलोच असेल. इथून मागे कधीतरी एखाद्यानं चोरी केली त्याच्या संगतीत राहिलेलोच असेल. आता कोणाला माहिती होतं तुम्ही मला एवढ्या दिवसाची संगती ते माझ्याकडून 4 पैकी किती महापाप झाले तुम्हाला काय माहिती. त्याच्यामुळं 5वा महापाप घडण्याची शक्यता आपल्यासारख्याकडून नाही. मग असे जेवढे पाप आहे तेवढे पाप त्याला सापडत येतात. आणि दैन्य जात जितुके, आणि जेवढं काही दैन्य दारिद्र्य आहे ते दारिद्र्य सुद्धा ते वसे त्याच ठिकाणी येऊन बसतो. आता या ठिकाणी शंका येऊ शकते की बुवा तुम्ही म्हणताय
की जो स्वधर्माचा अनुष्ठान करतो त्याच्याकडे सर्व सुख येतात, आणि जो स्वधर्माचा अनुष्ठान करत नाही त्याच्याकडे दुःख येतात. पण समाजाची परिस्थिती बघितली तर जे स्वधर्माचं अनुष्ठान सोडून कसे वागायला लागलेत, त्यांच्याकडे धन येतंय, त्यांच्याकडे सुख येतंय, त्यांच्याकडे संपत्ती येते, त्यांच्याकडे मान येतोय, आणि आम्ही किंवा आमच्या डोळ्या देखत जे स्वधर्माचं अनुष्ठान करतायत ते बघावं तर त्यांचं धनही कमी झालंय, बघावं तर त्यांना पदही नाही, बघावं तर त्यांना मानमान्यताही नाही. आणि मग हे असं का बर? तर एक तर पहिलं उत्तर असं आहे की पूर्वजन्माचं कर्म, ह्या जन्मात स्वकर्म केलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला चांगलं फळ भेटेल, आणि मागच्या जन्मी चुकीचं कर्म होतं तर ह्या वेळेस दुःख भेटलंय. आणि नंबर 2, तुम्हाला दिसतंय की तो स्वधर्माचं अनुष्ठान करत नाही, तरी त्याच्याजवळ धन आहे, तरी त्याच्याजवळ पद आहे, तरी त्याच्याजवळ सत्ता आहे. मी म्हटलोच नाही की स्वधर्माचं अनुष्ठान केल्यावर पद मिळतं आणि सत्ता मिळते. स्वधर्माचं अनुष्ठान केल्यावर सुख मिळतं, धनाने सुख मिळतं असं कुठं लिहिलेलं नाही. पदावर बसल्यानंतर सुख मिळतं असं कुठं लिहिलेलं नाही. म्हणजे सुखाचं आणि स्वधर्माचं नातं, सुखाचं आणि धनाचं, सुखाचं आणि सत्तेचं, सुखाचं आणि सोन्याचं, यांचं नातं नाही. यांचं काही एक ठिकाणी येण्याचा संबंध आहे. म्हणून तुम्हाला दिसत जरी असला ना त्याला स्वधर्म सोडलाय मात्र खूप सुखात आहे, तो तुम्हाला सुखात दिसतोय, तुम्हाला त्याची 4 मजली बिल्डिंग दिसतेय, पण तुम्ही खाटेवर पडल्यानंतर 5 मिनिटाला तुम्हाला झोप लागते, त्याला झोप लागत नाही. दिसत असताना काय दिसतं याच्यापेक्षा असताना खरं काय असतं याचा विचार करावा. म्हणून त्याला असं होतं कसं, वर सांगितल्याप्रमाणे ऐसे होयतया उन्मत्ता. ऐसे, ऐसे म्हणजे कैसे, तर सर्व दोष त्याला सापडत येतात, त्याला चोर म्हणून काळदंड देतो. जसं भूत सर्व पद्धतीने शेवटी स्मशानात एकत्र येतात, तसे सगळे दोष त्याच्या ठिकाणी एकत्र येतात. त्रिभुवनाचे दुःख त्याला भोगावे लागतात, अनेक प्रकारचे पाप त्याच्या अंगावर येतात, जेवढं काही दैन्य दारिद्र्य सगळं त्याच्या अंगावर येतं, त्याच्याच ठिकाणी राहतं. आणि मग ऐसे होत या उन्मत्ता, पण हे सगळं घडतं कोणाच्या बाबतीत? जो उन्मत्त झालेला आहे त्याच्या बाबतीत. उन्मत्त झालेला व्यक्ती कसा वागतो? मी सांगितलं, आता परतही सांगतो कसा वागतो. जो अग्नीच्या मुखात हवन करत नाही, जो देवतांचं पूजन करत नाही, जो ब्राह्मणांचं भोजन करत नाही, जो गुरुभक्ती करत नाही, आदर अतिथीचा करत नाही, आणि संतोष ज्ञातीला देत नाही, अशा जो आहे तर तो कोण आहे? तर तो स्वधर्म क्रिया सोडलेला आहे, आणि स्वधर्म क्रिया सोडलेली असल्यामुळं तो असणारा उन्मत्त व्यक्ती भोगासक्त झाल्यामुळं, स्वधर्माचं अनुष्ठान न केल्यामुळं, जसं ज्याच्या शरीरातून आत्मा वय निघून गेलं त्याच्या शरीरात चैतन्य राहत नाही, त्याच्याकडे दैव नाही, त्याच्याकडे लक्ष्मी राहत नाही. जसं प्रकाश गेला, कारण दिवा गेला, तसं सुख जातं का? तर स्वधर्म गेला. आणि मग स्वधर्माचं अनुष्ठान थांबल्यामुळं काय होतं? तर ब्रह्मदेव म्हणतो सगळे दोष त्याच्या ठिकाणी येतात, आणि मग असा तो मग न सुटे बापा रुदता, मग तो रडला जरी, गागला जरी, रुदता मोठ्या मोठ्यानं रुदन केलं तरी देखील न सुटे. किती दिवस सुटत नाही? कल्पांतीही सर्वथा प्राणीगण हो. तो ब्रह्मदेव सांगतोय, कोणाला सांगतोय? संपूर्ण प्राण्यांना सांगतोय की न सुटे रुदता. तो कितीही रडागागी केली तरीही मग तो वाचत नाही. म्हणून मग तुम्ही त्याग करू नका तुमच्या स्वधर्माचा. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळोने दावी, ऐसे प्रजेते शिकवी चतुरानन. म्हणून स्वतःच्या वाटेला आलेला स्वधर्म तुम्ही सोडू नका, इंद्रिय बरळवण्यात दावी, इंद्रियांना इकडं तिकडं उन्मत्त होऊ देऊ नका, असं प्रजेला शिकवतोय कोण? चतुरानन. आता ब्रह्मदेवाचे नाव वाढत चालले. पहिलं होतं प्रजापती, दुसरं आलं कमळ जन्मा, तिसरं आलं सत्यलोक नायक, आता मग अशी आलं विरंची, आणि आता शब्द आला चतुरानन, म्हणजे ज्याला 4 मुख आहेत असा. आता खर तर ब्रह्मदेवाला मुख होते 5, पण ब्रह्मदेवाचे 5 मुखापैकी एक गेलं आणि शिल्लक राहिले 4. आता दिसायला दिसत असताना दिसतात 3च, मात्र मागच्या साईड
मुख आहे ते चौथं मुख आहे. ब्रह्मदेवाचे 4 मुख, 4 वेदांचं प्रतीक आहे. आता ब्रह्मदेवाचे 4 मुख म्हणजे कोणते 4 वेद आहे? ब्रह्मदेवाचे 5वं मुख होतं का? ते होतं का गेलं? आदर करू शकत नाही. आपली वेळ आता संपत आली आहे. पुढच्या 2 ओव्यांचं चिंतन आपण करून घेऊ. मात्र चतुरानन या शब्दावर आपण पुढच्या प्रवचनात विचार करू. जैसे जळचरा जळ सांडे आणि तच्छनी मरण मांडे, हा स्वधर्मतेने पाडे विसंबूने. जळचरा जळ सांडे आणि तच्छनी मरण मांडे. या खंदा मासा आहे. तो मासा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर किती तास जिवंत राहतो? मिनिट पण नाही. माऊली म्हणतात तत क्षणी मरण मांडे. त्या क्षणाला पाण्याच्या बाहेर आला त्या क्षणाला तडफडायला लागतो. हा स्वधर्मतेने पाडे विसंबू नये. माऊली म्हणतात तसाच हा स्वधर्म कधीच माणसानं विसरू नये. पाण्याला विसरू नये तसा आपण आपल्या स्वधर्माला कधीच विसरू नये. म्हणून तुम्ही समजती आपुलाली आकारती उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणित असे. म्हणून ब्रह्मदेव संपूर्ण प्रजाजनांना उपदेश करतोय की हे माझ्या प्रजा, हे माझ्या संततींनो, आपल्याला कर्माच्या ठिकाणी उचित होऊन, आपल्या कर्माच्या ठिकाणी उचित राहून काय करा तर निरत व्हावे पुढत पुढती. पुढे हाच उपदेश अंतःकरणात धारण करून तुम्ही स्वतःच्या कर्माच्या ठिकाणी निरत राहा. त्या ब्रह्मदेवाने आपल्याला उपदेश केलाय की बाबांनो, आपण जेवढे जेवढे कुणी आहोत सर्वांनी काय करायचंय माहितीये का? आपल्या वाटेला जे कर्म आलं ते कर्म स्वधर्म रूपी अनुष्ठान उत्तम पद्धतीनं करायचंय. आणि मग आता चतुर्णाम शब्दाचा अर्थ पुढच्या प्रवचनामध्ये बघू. आज आपली वेळ संपलेली आहे. पुंडलिका आवडते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मकी देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोनी मज द्यावे पसायला नाही. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्रेवांचे दुरितांचे तिबिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जेवांसील तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आली, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे रूकिये, द्रष्टा द्रष्ट विजये हुआ वेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान प्रसाद. ज्ञानदेव सुखिया झाला, ज्ञानदेव सुखिया झाला, ज्ञानदेव सुखिया झाला. तुम्हा सर्वांनाच वित्ते तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमचे विनवितो असे. आणि आपण आता सर्वांना लक्षात देतोय फक्त की येणारी जी एकादशी आहे ती एकादशी आपल्या वारकरी संप्रदायाला ज्यांनी पायाहून स्वतःला समर्पित केलं हे विश्वमौली ज्ञानोबा यांचे गुरु विश्वगुरु श्रीमन निवृत्तीदादांची वारी आहे. येणारी एकादशी ही निवृत्तीदादांची वारी आहे. तर ज्याला कोणाला शक्य असेल त्यांना त्र्यंबकला यावं. आम्ही त्र्यंबकच्या वारीला तिथंच असतो. आल्यानंतर संपर्क करा, आपण भेटूया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनोद असे. देवा तुला विनंती तरी तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते पाईक. पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की